ठाणे पूर्व येथील उड्डाणपुलाचे काम 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार. महापालिका आयुक्त सौरवराव यांनी केली पाहणी. ठाणे पूर्व भागातील वाहतुकीच्या सुरळीत संचलनासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या स्टेशन परिसर विकास सुधारणा योजनेअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे काम 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या कामाच्या प्रगतीची पाहणी शनिवारी महापालिका आयुक्त सौरवराव यांनी केली. स्मार्ट सिटीचा हा प्रकल्प असून एकूण 2.21 किमी अंतराच्या या उड्डाणपुलाचा कन्हैयानगर ते सिद्धार्थनगर हा टप्पा पूर्ण झाला आहे. त्यापुढील काम तसेच कोपरी येथे रेल्वे मार्गावरील काम शिल्लक असून त्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. भुयारी मार्ग ते सेवा रस्ता हा भाग अंतिम टप्प्यात आहे. आयुक्त राव यांनी कन्हैयानगर येथे या पूर्ण प्रकल्पाचे आलेखन समजून घेतले आणि रेल्वेमार्फत केल्या जाणाऱ्या कामाची माहिती घेतली. त्यानंतर उड्डाणपुलाच्या तयार झालेल्या भागाची पाहणी केली. तसेच स्टेशन परिसरातील बांधकामाच्या स्थितीचाही उड्डाणपुलावरून आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यात स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, मुख्य तांत्रिक अधिकारी प्रवीण पापळकर, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, कार्यकारी अभियंता धनंजय मोदे, सुधीर गायकवाड आदी अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर आयुक्त राव यांनी कोपरी विसर्जन घाट, उद्यान, अम्फीथिएटर यांना भेट दिली. तसेच नवीन ठाणे रेल्वे स्थानक सभोवतालचा परिसर येथील बांधकामाच्या स्थितीचीही आयुक्तांनी पाहणी केली. या कामातील अडचणी, रेल्वेकडून अपेक्षित कामे, प्रकल्पबाधित कुटुंबाचे स्थलांतर या संदर्भात लवकरच बैठक आयोजित केली जाणार असल्याचे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.